Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, we are going to learn how to transform simple sentences into complex sentences. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस जे बघतोय त्यात पुढे जाऊन सिंपल सेंटेन्स म्हणजेच केवल वाक्य याचं रूपांतरण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य याच्यात कसं करायचं ते शिकणार आहोत. सो we have already revised what a simple sentence, what is a complex sentence, what is a compound sentence, and we have started with transformation of sentences. So last time we have seen transformation of simple sentences into compound sentence. Now today we will start looking how to change simple sentences into complex sentence. So a simple sentence can be converted into a complex sentence by expanding a word or phrase into a complex sentence. म्हणजेच केवल वाक्य जे आहे त्याचं रूपांतरण आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कसं करतो, मिश्र वाक्यात कसं करतो, तर एक फ्रेज किंवा एखादा म्हणजे शब्दसमूह किंवा एखादा शब्द तो एक्सपांड करायचा, तो अजून म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, मग सिंपल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकतं. आता द कॉम्प्लेक्स सेंटेन्स कॅन बी अ नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर अ ॲडव्हर्ब क्लॉज. सो वी हॅव सीन ऑल दीज क्लॉजेस इन details with examples: noun clause, adjective clause and adverb clause. I think we should start with a sentence so that you will come to know immediately. So we already know simple sentence मध्ये काय काय असतं, तर एक उद्देश असतं आणि एक विधेय असतं. आणि याच्या अगेन्स्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणतात? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असते, इंडिपेंडंट क्लॉज, आणि दुसरी असते ती सबऑर्डिनेट क्लॉज, जी त्या मेन क्लॉजवर अवलंबून नसते, जी स्वतः उभी राहू शकत नाही. मेन क्लॉज स्वतः उभी राहू शकते, त्यात वर्ब असतं, सब्जेक्ट असतो. तर आता आपण एक सेंटेन्स घेऊन बघूया. ही कन्फेस्ड हिज क्राईम. CONFESSED, confessed his crime. हे झालं सिंपल सेंटेन्स. आता याचं आपण कॉम्प्लेक्स कसं करणार आहोत, तर आपण म्हणल्याप्रमाणे अ सिंपल सेंटेन्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स बाय एक्सपांडिंग अ वर्ड ऑर फ्रेज. आता ह्यात एक्सपांड करायची म्हणजे त्यात त्याला एक्सप्लेन करायचं, थोडक्यात म्हणजे एक्सपांड करणं. आता ही कन्फेस्ड हिज क्राईम, तर आपण हिज क्राईम हे जे शब्द आहेत त्याच्यावर लक्ष देऊयात. हिअर वी कॅन एक्सपांड द नाउन हिज क्राईम इनटू नाउन क्लॉज. क्राईम म्हणजे काय? गुन्हा. सो वी कॅन एक्सपांड इट धिस वे: ही कन्फेस्ड दॅट ही हॅड कमिटेड अ क्राईम, किंवा ही कन्फेस्ड दॅट ही वॉज गिल्टी. He confessed that he had committed a crime, or याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं होईल: he confessed that he was guilty. आता ही कन्फेस्ड हिज क्राईमचं योग्य रूपांतरण: he confessed that he had committed a crime. हिज क्राईम म्हणजे काय? त्यांनी केलेला गुन्हा. आता हे त्यांनी केलेला गुन्हा हे जे शब्द आहेत ते आपण एक्सपांड केले. कसे केले? दॅट ही हॅड कमिटेड अ क्राईम, की त्याच्या हातून गुन्हा घडला होता किंवा त्यांनी गुन्हा केला होता, हे त्याचं एक्सपान्शन झालं. तर सिंपल सेंटेन्स जेव्हा आपण कॉम्प्लेक्समध्ये करतो तेव्हा एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज आपण
एक्सपांड करतो. लक्षात घ्या की जेव्हा आपण हे रूपांतरण करतोय तेव्हा आपल्याला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे, पण त्यात एखाद दुसरा शब्द आपण गाळू शकतो किंवा स्वतःचा ॲडिशनल घालू शकतो, जेणेकरून कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकेल. हे म्हणूनच कदाचित हे थोडंसं कठीण जाऊ शकतं, कारण त्यासाठी तुम्हाला कुठला वर्ड एक्सपांड करायचा आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि ही गोष्ट प्रॅक्टिसनी किंवा सवयीनीच होते. आपण आता दुसरं उदाहरण बघूया. ही बॉट BOUGHT ही बॉट हिज अंकल्स फॅक्टरी. ओके, ही बॉट हिज अंकल्स फॅक्टरी. आता त्याचं एक्सपान्शन कसं होईल? ही बॉट द फॅक्टरी दॅट बिलॉंगड टू हिज अंकल. ठीक आहे, म्हणजे दोन्हीचा अर्थ तोच झाला. अंकल्स फॅक्टरी काय आणि फॅक्टरी दॅट बिलॉंगड टू हिज अंकल काय, दोन्हीचा अर्थ एकच. पण जेव्हा आपण सिम्पल सेंटेन्स आहे तेव्हा ही बॉट हिज अंकल्स फॅक्टरी, तर अंकल्स फॅक्टरी या शब्दांवर आपण आपलं ध्यान केंद्रित केलं. हे शब्द आपण एक्सपांड केले आणि त्याचं केलं ही बॉट द फॅक्टरी दॅट बिलॉंगड टू हिज अंकल. So here we expanded the noun phrase his uncle's factory into adjective clause that belonged to his uncle. ठीक आहे. अजून एक बघूयात आपण. He worked hard to pass the test. He worked hard to pass the test. आता to pass the test म्हणजे टेस्ट पास करायची आहे, तर वर्क हार्ड टू पास द टेस्ट याचं आपण कॉम्प्लेक्समध्ये कसं रूपांतरण करू शकतो? ही वर्कड हार्ड दॅट ही माईट पास द टेस्ट. त्यांनी जास्त मेहनत कशासाठी घेतली? दॅट ही माईट पास द टेस्ट. तर इथे आपण टू पास द टेस्ट जे आहे ते आपण एक्सपांड केलं आणि दॅट ही माईट पास द टेस्ट. आता हे आपण सगळं का केलं हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कधी असतं? जेव्हा एक मेन क्लॉज असेल आणि दुसरी असेल सबऑर्डिनेट क्लॉज. आता पहिलं वाक्य जर आपण पाहिलं, ही कन्फेस्ड हिज क्राईम, तर आपण केलं ही कन्फेस्ड दॅट ही वॉज गिल्टी. तर दॅट ही वॉज गिल्टी किंवा दॅट ही हॅड कमिटेड अ क्राईम ही सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ही कन्फेस्ड ही आहे मेन क्लॉज. तर 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना पहिली गोष्ट, एखादा वर्ड किंवा फ्रेज एक्सपांड करायचा आहे. हे दुसरं म्हणजे त्याचा अर्थ बदलता कामा नये. तिसरं म्हणजे त्यात मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज अशी व्यवस्थित कळली पाहिजे, तरच त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं असं आपण म्हणू शकतो. आता काही उदाहरणं आपण बघूयात नाउन क्लॉजची सुद्धा. आर यू शुअर ऑफ हिज सक्सेस? ओके, आता हा क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आर यू शुअर हे क्वेश्चन आहे. हा आर यू शुअर ऑफ हिज सक्सेस चं काय होऊ शकतं? आर यू शुअर दॅट ही विल बी सक्सेसफुल. इथं परत आपण क्लॉज टाकली दॅट ही विल बी सक्सेसफुल. आणखीन एक सेंटेन्स ज्यात नाउन क्लॉज आपण एक्सपांड करू शकतो. आय विश यू टू बी क्वायट. आय विश यू टू बी क्वायट चं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल आय विश दॅट यू वर क्वायट. आय विश दॅट यू वर क्वायट. तर थोडक्यात अशा तऱ्हेनं जेव्हा आपण एखादा वर्ड किंवा फ्रेज एक्सपांड करू तेव्हा आपण सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करू शकणार आहोत. आज आपण फक्त इंट्रोडक्शन केलं आहे आणि 3-4 उदाहरणं बघितली आहेत. याच्या पुढच्या भागातही आपण जास्त उदाहरण बघूया, जेणेकरून नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आणि ॲडव्हर्ब फ्रेज वापरून कॉम्प्लेक्स कसं करता येतं हे आपण व्यवस्थित उदाहरणांसकट व्यवस्थित शिकूयात. तर लेट्स स्टॉप हिअर टुडे. सो टुडे व्हॉट वी सॉ इज
we just saw how to convert simple sentence to complex sentence. So that is all for today's session. Thank you. धन्यवाद.